नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण निघालो आहोत कोकणामध्ये, आमच्या गावी। आमचं गाव आहे गोंसरी कोंडाघाट आणि आपण आता सुरुवात करू आपला प्रवास। आता रात्रीचे वाजलेत 12। आम्ही रात्रीचा प्रवास करतोय आणि टोटल किलोमीटर आपल्याला मॅप मध्ये 443 किलोमीटर दाखवत आहे आणि जवळपास 9 तास 23 मिनिटं आपल्याला दाखवत आहे। तर चला आपण निघूया। आपला पहिला आमच्या बरोबर सुवर्ण आहे, ईशान आहे आणि माझा चुलत भाऊ सुद्धा आहे। त्याला आपण आता पिकअप करूया पहिला भांडूपवरनं आणि नंतर मग आपण अटल सेतू मार्गे आपण निघू JNPTला, ठीक आहे। आणि तिथून मग आपण NH66 आपण आपला मुंबई गोवा हायवे पकडू। मुंबई गोवा हायवेचे अपडेट मिळतील, ठीक आहे। चला मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाला। गणपती बाप्पा मोरया। भावाला पिकअप केलाय, आता आपण पुढच्या प्रवासालाच सुरुवात करूया। मित्रांनो, आपण आता आहोत ईस्टर्न फ्रीवे वरती। आपण आता JNPT नाही, आपण अटल सेतूवरतून JNPTला पोहोचू। आपण आता अटल सेतूवर तुम्ही बघू शकता, तिकडे लेफ्ट समोर अटल सेतू आहे। किती सुंदर लाईट दिसत आहेत। मित्रांनो, आपण आता अटल सेतूवरती आपण आता निघालोय। अटल सेतू आला आता। अटल सेतूवरनं आपण डायरेक्टली आपण आता JNPTला पोहोचू आणि बराचसा वेळ हा आपला वाचतो JNPTवर। फक्त टोल आहे, टोल जवळपास मला वाटतं 250 रुपीज आहे। स्पीड लिमिट आहे या ब्रिजवरती आणि स्पीड लिमिट आहे जवळपास 100च्या वर नाही गाडी न्यायची आहे आपल्याला। JNPT 30 किलोमीटर आहे इथून। आपल्याला एक स्पीड लिमिट मेंटेन ठेवायचं आहे, 100च्या वर आपल्याला जायचं नाही आहे, नाहीतर फाईन बसणार आहे मजबूत। हे बघा 100 नाला बंद आहे आणि फायनली आपण JNPT वर आपण आता पोहोचलोय JNPTला। आपण एक्झिट घेतला अटल सेतूवरनं। आपण आता वडकडच्या पुढे आलेलो आहोत आणि वडकडच्या पुढे काम चालू आहे, जवळपास इथे ब्रिजचं काम चालू आहे आणि अजून 19-16 किलोमीटर दाखवत आहे अजून लांब। सिमेंटचे रस्ते एवढे बनवले आहेत, पण रस्ते तुम्ही बघू शकता कसे रस्त्यांची कंडिशन आहे। सिमेंटच्या रस्त्यावरती पण खड्डे आहेत मध्ये मध्ये। नागोठणीला येऊ, नागोठणे अजून 15 किलोमीटर दाखवत आहे आम्हाला। बाकी बराचसा रोड चांगला सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे। फक्त मध्ये एक जो पॅच होता वडकडच्या पुढचा, तो एक अजून झालेला नाही आहे। तुम्ही बघू शकता इथे राईट साईडला अजून रस्त्याचं काम चालू आहे आणि वन साईड ही चालू ठेवलेली आहे। अजून आपण नागोठणेला पोहोचलेलो नाही आहोत। नागोठणे जवळपास 9 किलोमीटर अजून लांब आहे आपल्यापासून आणि रस्त्याची अवस्था तुम्ही बघू शकता कशी सध्या परिस्थिती आहे। पाऊस नसताना सुद्धा ही अवस्था आहे। मुंबई गोवा हायवे 17 वर्ष झाली या रस्त्याला आणि अजूनही तीच परिस्थिती। बोटीत बसल्यासारखं वाटतंय आम्हाला। पण आता पोहोचलोय नागोठण्याला आणि अजून इथे काही रस्त्याचं काम, इथे साईडला राईट साईडला ब्रिजचं काम चालू आहे। अजून ते काय पूर्ण झालेलं नाही आहे, म्हणजे काहीच काम नाही असं वाटतंय। रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता। नागोठण्यापासून मागे 4 किलोमीटरचा फक्त एक टप्पा जो आहे रस्त्याचा, तो एक चांगला आहे पॅच पूर्ण। बाकी आता हे नागोठण्यामध्ये आपण आलोय, इकडच्या रस्त्याचे पण अजून काहीच काम नाही आहे। ही परिस्थिती आहे इकडची नागोठण्याची। पाणी तुटलं असेल ना, ते पाणी रस्ते भिजवलेलं असेल, दूरला होतं खड्डे आहेत। मराठी गणपतींना खड्डे बुजवलेले होते, आता सर परत झालेत सर्व। दिवाळीत पाऊस पडला, गणपतीत पाऊस कमी पडलो पण दिवाळीत भरपूर पडलो पाऊस। दिवाळीत भरपूर पडला, हा ते राहतात माती टाकून टाकलेले खड्डे। उलट गणपतीपेक्षा आता रस्त्याची परिस्थिती खूपच खराब आहे। काय नाही, असं अशी परिस्थिती नव्हती, प्लेन होतंय म्हणून लोक मुंबई गोवा हे करतात, बँगलोर पुन्हा बँगलोर पकडून जातात। मार्गे का जातात हे कारण आहे त्याचं।
काय करेल खड्डे चुकवतो. काय करणार मोठे मोठे खड्डे आहेत. हा केवढा मोठा खड्डा आहे. कुठे नागोठण्याच्या पुढे आलो आता आपण. आता पोहोचलोय कोलाडला आणि अजून इथेही रोडची कामं काही झालेली नाहीये. मध्येच फक्त मध्ये एक टप्पा असा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे. तर तसं बघायला गेलं तर 50% सुद्धा काम झालेलं नाहीये अजून इकडचं. आपण आता कोलाडला पोहोचलोय. कोलाडच्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता. काय अवस्था बेकार आहे. गणेशोत्सवमध्ये ज्या पद्धतीने हे खड्डे किंवा हा रस्ता जसा ठीकठाक केला होता त्या सर्व रस्त्याची आता परत एकदा वाट लागते. म्हणजे हे टेम्पररी तात्पुरतं काम फक्त गणेशोत्सवासाठी केलं होतं. आता परत तीच अवस्था आहे रस्त्याची. इकडे राईट साईडला बहुतेक ब्रिज होणार आहे पण अजून काहीच काम नाही आहे ब्रिज. आता इथे सिमेंटचा रस्ता आला. परत इथे डायव्हर्स आहेत. आम्ही पोचलोय आता कामेरकर CNG स्टेशन इंदापूरला. आम्ही ब्रेक घेतलाय CNG भरण्यासाठी. CNG भरून घेतो इथे. आपण आता पोहोचलोय इंदापूरला. जवळपास 130 किलोमीटरचा प्रवास आपण कंप्लीट केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपण आता माणगावला पोहोचलोय. हे आहे माणगाव रेल्वे स्टेशन. आता वाजले 3:37 आणि आपला अजून 6 तासाचा प्रवास अजून बाकी आहे. हा पूर्णपणे डांबरी रस्ता आहे माणगावचा. हा जुनाच रोड आहे का? हा जुनाच रोड आहे पण रोड चांगला आहे. रोडची कंडिशन खूप चांगली आहे. असं काय खड्डे वगैरे कुठेच नाही आहेत. पूर्णपणे डांबरी प्लेन रस्ता आहे. चांगला आहे. रेडियम वगैरे लावलेले आहेत. बाजारपेठ आहे. आपण आता रात्रीचा प्रवास करतोय म्हणून इथे ट्रॅफिक नाही आहे. नाहीतर इथे ट्रॅफिक आपलं असतं. धुकं खूप दाट पसरलेलं आहे पूर्ण. काय दिसत नाही. तुम्ही बघू शकता माणगाव ते महाड मधील हा रस्ता आहे. हा पूर्ण टप्पा आहे. बरंच काम बाकी आहे. बाजूला ब्रिज होणार आहे राईट साईडला आपण जे बघतोय. अजून बरंच काम बाकी आहे ब्रिजचं. म्हणजे हा जो टप्पा आहे माणगाव ते महाड बराच रस्ता खराब आहे. तर तुम्ही सुद्धा रात्रीचा जर प्रवास करत असाल तर खूप सांभाळून करा. कारण सध्या धुकं सुद्धा दाट पसरलेलं आहे. आपण आता महाडला पोहोचलेलो आहोत. महाडचा टप्पा हा जवळपास पूर्ण काम झालेला आहे रोड रस्त्याचं. तुम्ही बघू शकता दोन्ही लेन चालू आहेत आणि रस्ता पूर्ण तयार आहे सिमेंट कॉन्क्रीटचा. धुकं दाट पसरल्यामुळे व्हिजिबिलिटी जरा खूपच कमी होती. आम्ही महाड सिटी आता क्रॉस केलेली आहे. आता आपण पोहोचू पोलादपूरला. हा रस्ता खूप छान आहे. रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे या रस्त्याचं.
चिपळूणला. सकाळचे वाजले 5:30. तुम्ही बघू शकता माझ्या राईट साईडला ब्रिजचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे. म्हणजे बरंच काम बाकी आहे ब्रिजचं. अंडर कन्स्ट्रक्शन. आपण पोहोचलोय आता चिपळूणला. रेस्ट घेतलाय, CNG भरून घेतोय गाडीमध्ये आणि आता त्याच्या पुढचा प्रवास. आपण पोहोचलोय आता चिपळूणला. सकाळचे वाजले आहेत 5:38 आणि जवळपास आपला 186 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे. आपण आता पोहोचलोय कामतेला आणि आपण बघितलं असेल आपण वीर म्हणा, मंडणगड, पोलादपूर, परत महाड सिटी, MIDC, त्याच्यानंतर मग आता चिपळूण, सावर्डे, खेड, पूर्ण रस्ता हा असा तयार आहे आज. आता जो तुम्ही रोड पाहताय तसा सेम रोड आहे. मित्रांनो, आपण पोहोचलोय संगमेश्वरला. सकाळचे वाजले आहेत 6:30. तुम्ही बघू शकता आता संगमेश्वरचा पुढचा रस्ता एक लेन मध्ये झालेली आहे, पण बरंच काम बाकी आहे. इथे बघू शकता इथे काहीच अजून सुरुवात केलेली नाही आहे. ही एकच लेन चालू केलेली आहे. राईट साईडला अजून काम चालू आहे. हा जो चढाव होता तसा पूर्ण वरचा बाला हे तोडलं ना, त्याच्यामुळे ते समजत नाही आता हातकंपा.
पाली बसस्थानक तुम्ही माझ्या राईटला बघू शकता. आपण आता लांजाच्या दिशेने चाललोय. तो जो लेफ्ट साईडला होता तो कोल्हापूरला जातो. हा लांजा आणि राजापूर. आपण चांगलंच हॉटेल बघतोय ब्रेकफास्ट साठी. कुठेच नाही तिथे आहे काय नाही परत नमस्कार मंडळी. तर आम्ही थांबलो आहोत ब्रेकफास्ट करायला. सकाळचे वाजले आहेत 8:30 आणि आम्ही पोचलो आहोत पालीच्या पुढे. जस्ट पालीपासून 10-15 मिनटं पुढे असो आम्ही. आणि आम्ही थांबलो आहे ते ब्रेकफास्ट करायला. हॉटेल खूप छान आहे. देवभूमी प्युअर व्हेज. खूप छान हॉटेल आहे. वॉशरूमची टॉयलेटची उत्तम सोय आहे इथे. क्लीन आहेत. महत्त्वाचं म्हणजे मस्ट ट्राय करा. कधी तुम्ही आलात आपल्या मुंबई गोवा हायवेने तर नक्की पालीला थांबा आणि जरूर या हॉटेलला भेट द्या. देवभूमी प्युअर व्हेज. चला वाजलेत 9 आणि आपण आता ब्रेकफास्ट करून आपण निघालोय पुढच्या प्रवासाला. फक्त 2 तास राहिलेत आपल्याला पोचायला. आपण आता आहोत पालीला.
मित्रांनो, आपण आता NH66 म्हणजे आपला मुंबई गोवा हायवेवरनं आम्ही नांदगाव तिट्यावरनं आम्ही लेफ्ट घेतला, कारण आम्हाला तो शॉर्टकट आहे पोंड्याला जायला. पुढून आपण उमरठ तिट्यावरनं सुद्धा जाऊ शकतो, पण आम्ही नांदगाव प्रिफर करतो पोंड्याला जायला. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, आम्ही रात्री काल प्रवास सुरू केला 12 वाजता आणि तिथपासून आपण जेवढं कवर करता येईल तेवढं आपण कवर केलं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला रस्त्याचा आपल्या मुंबई गोवा हायवेचा अपडेट देण्याचा मी प्रयत्न केला या व्हिडिओमार्फत. तुम्ही बघितलं असेल, काही ठिकाणी 100% काम पूर्ण झालेलं आहे, तर काही ठिकाणी बरंच काम बाकी आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मला वाटत नाही आहे की डिसेंबर 24 जी डेडलाईन दिलेली आहे तिथपर्यंत काम होईल. अजून बराच वेळ लागेल काम, कारण काही ठिकाणी बरेच चॅलेंजेस आहेत. मित्रांनो, अजून बराच वेळ मुंबई गोवा 100% पूर्ण व्हायला लागणार आहे आणि आपण आता फायनली आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. फोंडा घाट बसस्थानक तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमंडळींसोबत आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.